धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि तथा माजी मंत्री महादेव जानकर यांना बोलावलं नाही आणि त्यामुळेच ते नाराज झाल्याची चर्चा रंगली होती। मात्र आता तो विषय क्लोज झालाय, कारण राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आल्याचं त्यांनी सांगितलं आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि त्या रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्न करतंय। शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना शिकवावं असं आवाहन माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलंय आणि माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। माजी मंत्री जानकर साहेब यवतमाळ येथे आलेले आहे, आपल्यासोबत आहे। सर, एकंदरीत पाहिलं तर तुम्ही नाराज असल्याची माहिती मिळत आहे आणि दुसरं तुम्हाला बैठकीला बोलावलं नाही असं सांगण्यात येत आहे। काय सांगणार साहेब या संदर्भात? एक लक्षात ठेवा, तो विषय क्लोज झालेला आहे। राष्ट्रीय समाज पक्ष या देशात कसा वाढवला पाहिजे, उपेक्षित वंचित लोकांना या देशाच्या सत्तेत कसं घेऊन गेलं पाहिजे, ह्यासाठी आज मी यवतमाळला आमचे या विदर्भाचे अध्यक्ष डॉक्टर तौफिक शेख आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली वाढवण्याचा प्रोग्राम करण्यासाठी आज यवतमाळ, उद्या बुलढाणा, परवा अकोला असं प्रोग्राम चाललेला आहे। त्यामुळं आपला आधी प्रथम पक्ष वाढला पाहिजे। त्यामुळे कोण नाराज कोण हे ह्याच्यात न पडता आपलं पहिल्या झुटला आपली ताकद काय वाढली पाहिजे, राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद विदर्भात काय आहे याचा विचार आपण करून त्यासाठी आज आम्ही 3 दिवसाचा दौरा अधिवेशन संपल्या विदर्भाच्या लेवलला लावलेला आहे। नक्की एकंदरीत पाहिलं सर, या यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या अनेक आत्महत्या झालेल्या आहे। प्रशासन कुठेतरी हिवाळी अधिवेशनमध्ये दिसत नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी। अशात कापसाचे भाव घसरलेले आहेत, सोयाबीनचे भाव घसरलेले आहे। काय सांगणार सर या संदर्भात सरकार? आज आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना प्रजा समाजाला राजा समवण्यासाठी शेतकरी सुखी तर देश सुखी, राज्य सुखी ह्या दृष्टीने विचार केला पाहिजे। आणि माझ्या माहितीप्रमाणे आता पुरवणी मागणीचं बजेटरी अधिवेशन झाल्यामुळं त्यात काहीतरी तरतूद होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची भूमिका होईल। काल आम्ही ज्यावेळेस विदर्भाच्या प्रश्नावर बोलत असताना विदर्भात पाणी जंगल भरपूर आहे, पण त्याचं योग्य युटिलायझेशन जर राज्य सरकारनं केलं तर हा शेतकरी इथला आत्महत्या करणार नाही। त्याला मुबलक वीज, मुबलक पाणी आणि प्रशिक्षित कार्यकर्ते दिलं तर आणि इथं नुसतं तुरीच्या आणि धानाच्या शेतीवर न राहता इथल्या शेतकऱ्यानं फळबागाकडे वळलं पाहिजे, ऊस शेतीकडे वळलं पाहिजे। व्यापारी शेतीकडे जर वळलं तर इथला शेतकरी होणार नाही, दुसऱ्या व्यवसायाकडे वळावं असं सुद्धा या ठिकाणी माजी मंत्री जानकर साहेब यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही न्यूज, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।